श्रोते हो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। ब्रह्मकमळ घरात उगवल्यानंतर त्याची पूजा कशी करायची आणि त्याचे महत्त्व। ब्रह्मकमळ म्हणजे एक आध्यात्मिक अनुभूती। वर्षातून एकदाच फुलणारे ब्रह्मकमळ घरात घेऊन येते सुख, शांती आणि समृद्धी। कमळाच्या फुलांचे अनेक प्रकार आहेत, परंतु त्यापैकी सर्वात चमत्कारित म्हणजे ब्रह्मकमळ आहे। ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलतात आणि 4 ते 5 तास फक्त ताजे राहतात। ब्रह्मकमळाची विधिवत पूजा अर्चा करून त्याला धूप दीप नैवेद्य दाखवून ब्रह्मा विष्णू महेशाचे स्मरण करावे। असे मानले जाते की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो त्याचे सौभाग्य वाढते आणि ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी वास करते। ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते। जेव्हा हे फूल उमलते तेव्हा यावर भगवान विष्णूंची प्रतिमा दिसते। ओम श्री ब्रह्मदेवाय नमः। असे मानले जाते की भगवान शिवाने ब्रह्मकमळाचे पाने शिंपडून गणेशाला पुन्हा जिवंत केले, म्हणून ते जीवन देणारे फूल देखील मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला ब्रह्मकमळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच महादेवाला पांढरे फूल प्रिय आहे। ज्या लोकांनी हे फूल उमलताना पाहिले आहे त्यांचे नशीब बदललेले आहे। घरामध्ये ब्रह्मकमळ लावणे अतिशय शुभ मानले जाते। ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख, शांती, समृद्धी नांदते। या फुलांमध्ये माता लक्ष्मी वास करत असल्या कारणामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही। असे मानले जाते की या फुलांच्या पाकळ्यातून अमृताचे थेंब टपकतात, त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा वातावरण निर्माण होते। ब्रह्मकमळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात। कर्करोग, सर्दी, खोकला आणि थकवा कमी करण्यासाठी हे फूल फायदेशीर ठरते। तसेच शरीरातील रक्त शुद्ध करते आणि हृदयासंबंधित आजार दूर ठेवते। तसेच ब्रह्मकमळामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, हे जखम भरण्यास मदत करते। असे हे चमत्कारिक गुणधर्म असलेले ब्रह्मकमळ आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करत हीच गुरुचरणी प्रार्थना। धन्यवाद। श्रोते हो, आपल्याला माझे व्हिडिओ, माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।